सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्य. आगामी प्रारंभ होणाऱ्या महापर्वाच्या किंवा दीपोत्सवाच्या आपणा सर्वांना भरभरून आरोग्यमय शुभेच्छा. संपूर्ण भारतभर अतिशय उत्सवात आणि उत्साहात साजरा केला जाणारा हा एकमेव सण म्हणजेच दीपावली. दीपावली हा सण अश्विन वद्य द्वादशीला सुरू होतो आणि याची सांगता ही कार्तिक शुक्ल द्वितीयेला होते. काही ठिकाणी हा सण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुद्धा उत्साहात साजरा केला जातो. दक्षिणायनाच्या अंतर्गत येणाऱ्या विसर्ग काळामध्ये जे 3 ऋतू येतात त्यापैकी शरद ऋतूमध्ये या सणाचा समावेश केला गेलेला आहे. हा एकमेव सण आहे जो संधी काळामध्ये साजरा होतो आणि तो 2 मासांचा संधी काळ आहे. तो म्हणजे अश्विन मासाचा शेवट आणि कार्तिक मासाचा प्रारंभ. या संधी काळामध्ये हा दिवाळी सण साजरा होतो. हा सण संपूर्ण परिसर, घर आणि नात्यांनाही उजाळा देतो आणि जेव्हा अख्खं वातावरण जेव्हा उजाळलेलं असतं तेव्हा मग हे पंचभौतिक देह हे सुद्धा उजाळायला हवं ना. करिता ब्राह्म मुहूर्तावर उठून विविध आयुर्वेदीय वनस्पतींचं विधिवत बनवलेले सुगंधी उठणे आपाद मस्तक लावून उष्णोदकाने स्नान करून, उष्णोदकाने म्हणजेच गरम पाण्याने स्नान करून शरीराचे लाड पुरवण्याचं भाग्य सुद्धा या सणामुळे लाभतं. आपल्या ज्या पारंपरिक पाककला चालत आलेल्या आहेत या पाककला प्रत्यक्ष कृतीत उतरवून आपल्या आप्तस्वकीयांच्या उदरभरणाच्या यज्ञकर्मामध्ये मोलाचं कार्य या पाककला करत असतात. असा हा सण वात्सल्याचं, निरपेक्ष प्रेमाचं, वात्सल्याचं प्रतिनिधित्व करणारं वसुबारस ते बहीण भावाच्या खोडकर पवित्र नात्यापर्यंत हा सण अतिशय उत्साहात भारतभर साजरा होतो. अशा या आगामी पर्वाच्या आपणा सर्वांना भरभरून आरोग्यमय शुभेच्छा. पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद.